आणि पुढची बातमी आहे एमपीएससी परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या बुरसटलेल्या प्रश्नाची। स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होत असल्याचा बिनडोक शोध एमपीएससीने लावल्याचं या प्रश्नामधून दिसतंय। आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील जनरल स्टडीजच्या प्रश्नपत्रिकेत 41व्या नंबरला हा प्रश्न विचारला गेलाय। विशेष म्हणजे एमपीएससीने त्यासाठी 4 पर्याय सुद्धा दिलेले आहेत। शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होत असल्यासंदर्भात प्रश्न विचारून एमपीएससीने नव्या वादाला निमंत्रण दिलंय। यापूर्वी सुद्धा एमपीएससी मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं आणि त्यात आणखी एक हा प्रश्न आणि त्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता। एमपीएससी पूर्व परीक्षेतील जनरल स्टडीजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 41वा प्रश्न देण्यात आलेला आहे। स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होतीये असा जावई शोध यामध्ये लावण्यात आलाय। स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होण्याचं एमपीएससीने कारण सुद्धा विचारलंय। कारण निवडण्यासाठी एमपीएससीने 4 पर्याय सुद्धा दिलेत आणि याच प्रश्नामुळे आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता। या अगोदर सुद्धा एमपीएससीच्या क्वेश्चन पेपरमुळे विद्यार्थी आक्रमक झालेले होते, कारण की दोन्हीही प्रश्न तसेच विचारले गेले होते। मात्र आता आणखी एक प्रश्न असा विचारला गेलेला आहे आणि या प्रश्नामुळे स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होत असल्याचा बिनडोक शोध एमपीएससीने लावल्याचं प्रश्नामधून दिसतंय। पुढे जाऊन पाहिलं तर हा पेपर नक्की सेट कोण करते? म्हणजे प्रश्न तर चुकीचा आहेच, पण त्या प्रश्नामध्ये स्पेलिंग मिस्टेक पण आहे। म्हणजे हा प्रश्न सेट करतात किंवा पेपर सेट करतात ते देखील तिथे त्या पदावर बसायला क्वालिफाईड आहेत का, हा देखील एक प्रश्न अनुत्तरित राहतो। ज्या बेसिक ह्याच्यात स्पेलिंग मिस्टेक आहेत, म्हणजे पुढचा विचार तर सोडा, स्पेलिंग मिस्टेक पहिलं करेक्ट करा। मला वाटतं हा महिलांचा अपमान आहेच, पण असे लोक जर पेपर सेट करत असतील तर हा महाराष्ट्राचा देखील अपमान आहे आणि जे लोक आपल्या महाराष्ट्राची सेवा करतात, जे विद्यार्थी त्याच्यावर बसतात, त्यांचा पण अपमान। पहिली गोष्ट म्हणजे आपण सांगितलेली वस्तुस्थिती जर खरी असेल तर हा प्रश्न कुणी तिथं आणला याची देखील माहिती घ्यावी लागेल आणि अशा पद्धतीनं प्रश्नावली तयार करणारी जी कोण असतील त्यांना देखील समज द्यावा लागेल आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नक्की निर्णय घेतील याची मला खात्री आहे, कारण अशा पद्धतीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असणं हे अयोग्य आहे। प्रजनन क्षमता मी वाचला, त्याचे ऑप्शन सुद्धा वाचले। म्हणजे दुर्दैव आहे की असा प्रश्न जो आहे एमपीएससीच्या विचारण्याची मानसिकता होते की त्याच्यामुळे महिलांच्या प्रजनन व्यवस्थेवरती काय परिणाम होतो का। दुर्दैव आहे अशा तऱ्हेचे प्रश्न आणि महिलांबद्दल असे प्रश्न विचारणं ही मानसिकता दाखवतो की कशी मानसिकता आहे, मनुवाद आहे। कारवाई झाली पाहिजे 100%।